आज आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिवस आहे। यानिमित्त शांती सैनिक म्हणून सेवा करताना महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय लष्कराच्या मेजर राधिका सेन यांची संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी ही घोषणा केली आहे। हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गुटेरस यांनी राधिका सेन यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे। सेन यांनी कांगो प्रजासत्ताकमधील मोहिमेमध्ये शांती सैनिक म्हणून योगदान दिलं आहे। शहीद शांती सैनिक धनंजय कुमार यांचा हॅमर्स्क जॉन्ट या पदकानं मरणोत्तर सन्मान केला जाणार आहे। उद्या हे पुरस्कार प्रदान केले जातील अशी माहिती संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी दिली। शांती सैनिक दिनानिमित्त संघर्षग्रस्त प्रदेशांमध्ये शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी समर्पण देणाऱ्या शूर पुरुष आणि महिलांच्या शौर्याला परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी मानवंदना दिली आहे। तसंच हे कार्य करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरांना अभिवादनही केलं आहे।